नमस्कार, मी असलम जारेकर. एपीएन महाराष्ट्र आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. निलंगाच्या मतदारांना मी सांगू इच्छितो की आपण स्टिंग ऑपरेशन सुरू केले. भारतीय जनता पार्टीच्या 25 जाहीरनाम्याचे वचननामे आहेत ते खरं झालेत का ते पाहण्यासाठी, ते बघण्यासाठी आपण घटनास्थळी आलो. कुठं आपण शांतिवन ही स्मशानभूमी आहे बरं का. या स्मशानभूमीमध्ये भारतीय जनता पार्टीनं सांगितलं आहे की शहरातील स्मशानभूमीच्या पवित्रतेसाठी कंपाऊंड अंत्यविधीसाठी शेड, वीज, पाणी, लोकांच्या भेटीसाठी व्यवस्था, आसन करण्यात येईल. शिवाय आवश्यक त्या ठिकाणी नवीन स्मशानभूमीची निर्मिती करण्यात येईल. आता या स्मशानभूमीला जेवढं सुशोभीकरण चांगलं करण्यात आलं आहे, कौतुक करणार बरं का. मी भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राबवत नाही आहे, ते खरंच जे ते हे ते दाखवतोय. हा शांतिवन नाव आहे. तिथं बसण्याची, आसनाची व्यवस्था आहे. पूर्ण परिसर स्वच्छ आणि गट्टू करण्यात आलेला आहे. आणि इथं महादेवाची मूर्ती आपल्याला अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा पद्धतीची मूर्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा आहे बघा, समोर बसण्याची पण व्यवस्था आहे. पाण्याची व्यवस्था बघा, तिथं हिरवळ आहे पूर्ण. पिण्याचं पाणीसाठी पण व्यवस्था आहे आणि लोकांच्या बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. अतिशय सुंदर आणि देखणं या ठिकाणी स्मशानभूमी शांतिवन आहे. अनेकांना माहीत आहे ते शांतिवन म्हणल्यानंतर इथं बड्डे सेलिब्रेट होतात. निलंगा राईस आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्यात येत आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. याच्यामुळे 25 पैकी 14 स्टिंग ऑपरेशन घटनास्थळी आपण येऊन केलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 14वा हा स्मशानभूमी बघा दिसतो, स्मशानभूमी. त्याच्यामुळे स्मशानभूमीचा 14वा आश्वासन देण्यात आलेला होता, किंवा जाहीरनामा देण्यात होता, तो खरं आहे हे दिसतोय. त्याच्यामुळे 25 पैकी 14 कामेपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. 15व्या ठिकाणी आपण जाणार आहोत, जिथं स्थळ असेल शोधतोय. अनेकांना विचारण्यात प्रयत्न केला का कोण सांगत नाही, परंतु शोधपत्र करणं आपलं कर्तव्य आहे, त्याच्यामुळे करतोय. पुन्हा आपण येणार आहोत 15व्या घटनास्थळी जाऊन सत्य काय ते दाखवण्यासाठी. मी असलम जारेकर, एपीएन महाराष्ट्रसाठी, निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.